नागपुरातील प्रसिद्ध महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे भूमिपूजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। रोटरी MKSSSच्या सॉफ्ट नागपूर प्रशिक्षण आणि महिलांसाठी उदीयन केंद्र स्थापन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला संस्थेचे अधिकारी, रोटरी क्लब नागपूर वेस्टचे सदस्य आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। हे केंद्र महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योगासाठी प्रशिक्षित करण्याचं काम करेल। महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं हे पाऊल एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि यामुळे स्थानिक महिलांना स्वावलंबी होण्यास मदत होईल, असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं। हमारा जो डिस्ट्रिक्ट है ये नागपुर से लेके नासिक तक फैला हुआ है। करीब 103 क्लब हैं और 5600 के करीब रोटेरियंस हैं जो हमारे डिस्ट्रिक्ट के को बिलोंग करते हैं। आज यहाँ पर एक भूमि पूजन किया गया है। ये यहाँ पर एक इनक्यूबेशन सेंटर, जो यहाँ लड़कियाँ पढ़ती हैं और जो लड़कियाँ आगे अपना बिजनेस कर रही हैं, उनका जो तैयारी के लिए या उनके लिए एक सेंटर यहाँ डेवलप किया जा रहा है। स्पेशल सेंटर होगा जहाँ पर टेक्सटाइल लैब, ब्लॉक प्रिंटिंग का एक बड़ा सेटअप और फैशन स्टूडियो ये आ रहा है। इसमें कोई भी बच्चियां जो हैं अगर अपना बिज़नेस जो सेटअप कर रही हैं वो आके यहाँ की फैसिलिटीज़ यूज़ कर पाएंगी इस इंस्टीट्यूट के ज़रिए। तो रोटरी क्लब ने यहाँ पे हमारा एक ग्लोबल ग्रांट होता है, उसके अंडर हमने ये प्रोजेक्ट जो है यहाँ पर लिया है। उसी सिलसिले में आज यहाँ पर भूमि पूजन हुआ है। सितंबर तक यहाँ ये सेंटर रेडी करने का सारा प्लान है। आपल्या नागपूर प्रकल्पामध्ये आज एक आणखीन एक नवीन प्रकल्प सुरू होतो आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आज जे भूमिपूजन होणार आहे ते कॉमन फॅसिलिटी सेंटर CFC या ठिकाणी 2 वर्षापूर्वी फॅशन डिझायनिंगचं सॉफ्ट स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नावाने आपली दुसरं कॉलेज, एक कॉलेज पुण्यामध्ये आहे आणि हे दुसरी ब्रँच आपण नागपूरमध्ये सुरू केली आणि आज 3रं वर्ष आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या संपूर्ण कॉलेजमध्ये ज्या मुली शिकत आहेत त्या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत। पहिली बॅच 8 मुलींची होती, दुसरी बॅच आता जवळजवळ 25 जणींची आहे आणि यावर्षी जवळजवळ 40 ते 50 मुली याच्यात प्रवेश घेतील अशी आता स्थिती आहे। आणि या संपूर्ण देवनगर भागामध्ये अशा प्रकारची वेगवेगळी प्रदर्शनं किंवा आपल्या मुली निरनिराळ्या फॅशन शोमध्ये भाग घेणं हा एक विषय खूप चांगल्या पद्धतीने गेल्या 2 वर्षात झाला। अनेक त्यांच्या ड्रेस डिझाईनला बक्षिसं मिळालीत। आपण माझ्या मागं पाहिलं तर वेगवेगळ्या थीमवर त्यांनी, निसर्गामध्ये आपण ज्या थीम पाहतो त्याच्यावर त्यांनी चांगल्या पद्धतीने ड्रेस डिझाईन केली आणि हे स्किल्ड आपण ह्या मुलींना देतो आहे।